नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही पक्ष्यांना पाणी ठेवायला परत जातो, कारण खूप दिवस झाले तिथून आम्ही त्या डब्यामध्ये पाणी पाहिलं नाही। पण आज अचानक परत जायचं आहे। मला वाटलं आता त्याच्यातलं पाणी जे आहे ते संपेल असेल, त्याच्यामुळे आपल्याला पाणी ठेवायला जायचं आहे। परत त्या डब्यांमध्ये आपण पाणी ओतूया। तर आम्ही पाणी घेऊन चाललो आहोत मित्रांनो। तर जाऊया तिथं, त्याच्यामध्ये किती पाणी आहे ते पाहूया आणि थोडं पाणी असेल तर मग त्याच्यामध्ये ओतू, नाही तर पूर्ण भरून त्याच्यामध्ये आपण ओतणार आहोत। तर पहिल्यांदा आपल्याला तिकडे जायचं आहे, त्याच्यानंतर खाली जायचं आहे मित्रांनो। तर चला पहिल्यांदा ह्या साईडला। तर हे पहा मित्रांनो, पहिला डबा हो आहे, त्याच्यामध्ये आता पाणी ओतायचं आहे। आणि इकडं त्या उलटा करून टाक आणि मग त्याच्यात साफ करून ठेव। ओत त्याच्यात आता फुल भर। हां, बस। तर हे पहा मित्रांनो, एक डबा भरलेला आहे आपण। त्याच्यानंतर परत दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, तो पण डबा रिकामा झाला असेल तर जाऊया तिथं। तर मित्रांनो, आता आपल्याला जायचं आहे खालच्या ठिकाणी। तिथं एक सागऱ्याचं मोठं झाड आहे, त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। हा डबा रिकामा झाला म्हणजे तो पण डबा जो आहे तो रिकामा झाला असेल, त्याच्यामुळं आता तिथं जायचं आहे पहिल्यांदा आपल्याला। म्हणजे पहिल्यांदा इथं झालं, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा तिथं जायचं आहे। तर जाऊया फटाफट, इकडे गवत काही खूप आहे। तर मित्रांनो, हे पहा, दुसरा डबा ह्या ठिकाणी आहे। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल। तर याच्यामध्ये पण आपल्याला टाकायचं आहे। आता त्याच्यात पाय ना, घाण आहे का नाही, म्हणजे पालापाचोळा नाही ना, चूक ठोकले त्याला। हां, सरळ करून टाक त्याच्यात, बस। तर मित्रांनो, हा पण डबा आता भरलेला आहे, त्याच्यामुळं पक्षी येतील, पाणी पितील आणि जातील मस्तपैकी। तर मित्रांनो, मागच्या वेळेस आपण पाणी भरलं होतं आणि फुल भरून ठेवले होते, पण आता त्याला साधारण 15 ते 20 दिवस झाले, तिथून आम्ही इकडे आलोच नाही। त्याच्यामुळं परत म्हटलं एक बार जायचं, त्याच्यामध्ये पाणी आहे की नाही ते पाहायचं आणि त्याच्यानंतर पाणी भरायचं। तर मित्रांनो, भरलं पाणी दोन्ही डब्यांमध्ये फुल। आता परत 15-20 दिवस इकडे यायचं नाही आणि तोपर्यंत फेरी झाली तर येऊ आणि परत त्याच्यामध्ये पाणी टाकू आणि पक्ष्यांसाठी ठेवू मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।